निखिल शिवाजी काटकर, टाकोबाईची वाडी. अच्छा, काय गावात आता सध्या वारं काय? वारं भाजपचंच आहे. सध्याच्या उमेदवार खूप सुशिक्षित आहेत आणि त्यांची इथं डेअरी असल्यामुळं त्यांचा जनसंपर्क या भागात चांगला आहे. अच्छा. आणि त्यामुळे नक्कीच त्यांचं सीट लागेल. आणि संतोष खशाळ यांना उमेदवारी देऊन जे दादांनी योग्य निर्णय घेतला आहे की सर्वसामान्य माणसाची एक भावना होती की आपल्याला तळागाळातल्या कार्यकर्त्याला संधी कधी मिळणार, तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादांनी संधी दिल्यामुळं त्यांच्याविषयी एक चांगली भावना आहे आणि खूप माणूस चांगला आहे. आमचे पण मित्रच आहेत, त्यामुळे त्यांचं सीट कन्फर्म आहे. विरोधी गटाचं कसं झालं की 10 वर्ष झाले एकच उमेदवार आहे तो, आणि आता ते 14 वर्ष जवळपास त्यांना सत्ता भेटली जेडपीची आणि परत त्यांनाच निवडले. त्याच्यामुळं थोडं त्यांची पण अँटी इन्कम्बन्सी म्हणजे त्यांच्या विरोधात लोक आहेत बरेच. अच्छा. की त्यांची काय झालं, त्यांनी सिलेक्टिव्ह कामं तोंड बघून केली ठराविक लोकांचीच, आणि विरोधक जे त्यांचे विरोधक आहेत त्यांना जवळपास प्रचंड त्रास दिला गेला विविध मार्गाने. त्यामुळे लोकांना आता संधी आलेली आहे त्याचा बदला घेण्याची, असं एकंदरीत वातावरण आहे इथं. आणि ठराविकच त्यांच्याच घरातले उमेदवार, सरपंच बी त्यांच्याच घरात, सासवडचा सोसायटीचे चेअरमन बी त्यांच्या घरात, मग बाकीच्यांनी काय करायचं असं झालेलं आहे ती परिस्थिती. पाणी आता बघा तुम्हाला सांगतो, सर्वात महत्वाचं जे काम आहे ह्या 18 गावांचं, हे गाव धरून सासवड धरून जी वरची गाव आहेत, हिंगणगाव पासून ते तांबुआ म्हणा, आरडगाव, शेरेची वाडी, चांबारवाडी आणि कापडगाव आणि हे खालची आदरकी, ही हिंगणगाव झेडपी गटातली. आणि खंडाळा तालुक्यातली काही गाव आहेत, कोपर्डे, सुखेड, खेड, अशी गाव आहेत. वाघोशी लिफ्ट आहे तिथं, वाघोशी अंदूर एक गाव आहे लोणंदपासून, तिथून आम्हाला एक लिफ्टचं काम आहे. तर आमच्या गावाला पाणी आणतो म्हणून 15 वर्ष झालं फसवत होती. 33 नंबर फाट्याने पाणी येणार, 33 नंबर फाट्याने पाणी येणार, पण अक्षरशः 33 नंबर फाट्या आमच्या गावाच्या उशाला एक आदरकीचा डोंगर आहे, त्याच्या पलीकडं ते काम संपलंय. आणि ते उचलून पाणी आणायचं कसं, हा आत्तापर्यंतचा प्रश्न होता. म्हणजे ते पाणी येणारच नव्हतं, फक्त बुलतापा. मग आम्हाला सगळं पाणी आम्हाला कुठून येणार आहे, तर नीरा देवधरचं. आमच्या जमिनी कुठं गेल्या होत्या, नीरा देवधरमध्ये. तर नीरा देवधरचं पाणी कशातून येणार, तर वाघोशीमधून. तर आता 152 कोटीचं ते काम आहे, तर एवढीशा गावाला देणार का, तर नाही. आम्ही मागणी केली की ताबडतोब रणजितदादांनी मान्य केली. आमच्यासोबतच 18 गावांचा प्रश्न आणि ह्या झेडपी गटातील 11 गावांचा प्रश्न मिटलेला आहे. आणि त्याच्यामुळे 100% ही गावं दादांबरोबर खंबीरपणे उभी राहणार आहेत. ते आमचे सचिन पाटील साहेब आहेत, त्यांनी इथं येऊन जनता दरबार घेऊन जे लोकांच्या सर्वसामान्यांचे समस्या मिटवल्या, ती एक खूप मोठी गोष्ट केली. आतापर्यंत काय होतं की अधिकारी लोकांचा रुबाब सर्वसामान्य लोकांवर होता, पण आता कार्यकर्त्यांना जी कामं कार्यकर्ता घेऊन जातो दादांपाशी किंवा सचिन पाटलांपाशी, तर तो महत्वाचा विषय काय होतो माहिती आहे का, कार्यकर्त्यांना जे बळ मिळालेलं आहे की सर्वसामान्य लोकांची कामं करून घेण्यासाठी, हे फक्त भाजपमध्ये होऊ शकतं. आतापर्यंत साहेब लोकांचं ऐकलं जायचं, पैसे द्यावे लागायचे कुठलं काम करायला, आता तसं नाही, ऑन दी स्पॉट निर्णय. अच्छा, म्हणजे आता यंदा कमळ कन्फर्म कमळ, काय विषय नाही. 100% दोन्ही सीट कमळने निवडून येतील.